सोलापूर महापालिकेच्या अंदाजपत्रक सभेतील शाई अजून वाढलेली नाही, तोच प्रशासनाने सर्वसामान्य मिळकतदारांच्या तोंडावर दरवाजा बंद केला आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढवा, महसूल वाढवा, तरच सोलापूरचा विकास होईल, अशा घोषणा देणाऱ्या महापालिकेचे ऑनलाईन कर भरणा संकेतस्थळ मागील 2 दिवसांपासून बंद असून ते थेट 6 एप्रिलपर्यंत राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ब्रेन न्यूजने महापालिकेकडे खुलासा मागितला असता करसंकलन अधिकारी गाडेकर यांनी सांगितले की संगणक विभागाकडून डेटा संकलनाचे काम सुरू असल्यामुळे हे संकेतस्थळ जाणीवपूर्वक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 6 एप्रिलपर्यंत सोलापूरकरांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. सोलापूर महानगरपालिकेचे अंदाजपत्रक सादर झालं आणि त्या अंदाजपत्रकीय सभेमध्ये अनेक सदस्यांकडून उत्पन्न वाढीवर भाष्य करण्यात आलं आणि त्याच्यावर अनेक चर्चा झाल्या, त्याच्यावर उपाय झाले आणि उपायांती एक की बाबा उत्पन्न वाढीशिवाय सोलापूर शहराच्या विकासाला गती मिळणार नाही. पण मागील 1-2 दिवसापासून सोलापूर महानगरपालिकेच्या कर विभागाकडूनची जी काही वेबसाईट आहे, प्रत्येक नागरिकांना कार्यालयात येऊन कर भरणं अशक्य आहे अशा नागरिकांसाठी संकेतस्थळावर कर भरण्याची सोय केली. पण मागील 1-2 दिवसापासूनची तो संकेतस्थळ बंद आहे. का आणि कशासाठी आणि कोणत्या कारणासाठी हे आपण जाणून घेणार आहोत. कर विभाग कार्यालयाचे एक गाडेकर सर आहेत. नेमकं काय आणि कारण असू शकतं आणि कुठल्या कारणाने हे बंद आहे? सोलापूर महापालिकेचे जे संकेतस्थळ आहे ते 31 तारीख म्हणजे काल 31 मार्च 2026 पर्यंत संध्याकाळी 12 वाजेपर्यंत चालू ठेवण्यात आलेले होते. पण इयर एंडिंग चे जे कामकाज संगणक विभागाकडून करण्यात येते, संगणक विभागाकडून ते कामकाज पूर्ण करण्यासाठी दिनांक 1 एप्रिल ते 3 एप्रिलपर्यंत हे आपल्या मालमत्ता कर विभागाचे व मनपा संकेतस्थळ हे बंद ठेवण्यात आल्याचं आम्हाला कळवण्यात आलेलं आहे. यावर नागरिकांनी साधारण 6 तारखेला आपलं हे संकेतस्थळ पूर्णपणे चालू होईल आणि आम्ही त्या 6 तारखेला मिळकत कराचे बिलंसुद्धा आम्ही ऑनलाईन प्रसिद्ध करून त्याचं वाटप करण्याचं कामकाज चालू करीत आहोत. या 3 दिवसात जे गैरसोय होणार आहे नागरिकांची, त्यावर नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पारकर.